राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकरी सध्या सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहे। त्यातच आता आक्रमक झालेले शेतकरी नेत्यांना मदतीवरून प्रश्न विचारू लागले। उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुद्धा आज या प्रश्नांचा सामना करावा लागला। नांदेडच्या उमरीमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिरीष आणि कैलास गोरठेकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला। या कार्यक्रमामध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना काही शेतकऱ्यांनी अजित पवारांना कर्जमाफीवरून प्रश्न विचारला। या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अजित पवारांनीही उत्तर दिले। मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्जमाफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही। आपल्याला एक बाळ तुला ऐक या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत।